या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बातमी बघणार आहोत 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणी राज्याचे जे माजी गृहमंत्री होते अनिल देशमुख हे ईडी कार्यालयात 11:50 हजर झालेत। देशमुख यांचा जबाब नोंदवण्याचं काम अजूनही सुरू आहे असं कळतंय। ईडीच्या 5 समन्स नंतर देशमुख यांनी आता हजेरी लावली आहे। वकील इंदरपाल सिंग यांच्यासोबत ते ईडी कार्यालयात हजर झालेत आणि या चौकशीला सहकार्य करण्यासाठी आपण हजर झाल्याचं त्यांनी म्हटलंय। न्यायालयाचा आदर म्हणून ईडी कार्यालयात दाखल झालोय। आपल्यावर परमबीर सिंग यांनी खोटे आरोप केलेत आणि आरोप करणारे परमबीर सिंग आज कुठे आहेत असा सवाल त्यांनी केलाय। आपल्या कुटुंबियांना त्रास दिला जात असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली। गेल्या अनेक महिन्यांपासून देशमुख अज्ञातवासात होते आणि त्यानंतर आज साधारण 11:50 ते या कार्यालयात उपस्थित झालेत। आज मी स्वतः ईडीच्या ऑफिसमध्ये स्वतः इथे हजर झालेलो आहे। आपल्याला माहीत आहे की मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माझ्यावर खोटे आरोप केलेत। ज्या परमबीर सिंगांनी माझ्यावर आरोप केलेत ते परमबीर सिंग आज कुठे आहेत? ज्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये येत आहेत, ज्या बातम्या प्रसारमाध्यमामध्ये येत आहेत, त्यानुसार परमबीर सिंग भारत सोडून पळून गेले परदेशात, अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत। त्याचा जो सहकारी आहे API सचिन वझे, त्यांनी सुद्धा परमबीर सिंग याच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप केलेत। आज सचिन वझे खुनाच्या आरोपामध्ये तुरुंगात आहे। सचिन वझे API याच्या पहिले सुद्धा अनेकदा तुरुंगात होता। मी गृह खात्याचा गृहमंत्री असताना सचिन वझेला सरकारी नोकरीतून काढण्याची प्रक्रिया चालू केली आणि त्याला सरकारी नोकरीतून काढल्यानंतर त्यांनी माझ्यावर आरोप केले। अशा या परमबीर सिंग आणि सचिन वझे सारख्या आरोपावर माझी जी चौकशी होते आहे, माझ्या परिवाराला जो त्रास दिला जात आहे त्याच्याबद्दल मला अतिशय दुःख आहे। दरम्यान छगन भुजबळ यांनी अनिल देशमुख यांची ईडीमध्ये बाजू मांडण्यासाठी ते गेले असावेत अशी प्रतिक्रिया दिली। बघूयात ते काय म्हणाले। त्यांनी प्रयत्न केले, त्यांना ज्या नोटिसेस आल्या त्याला प्रतिवाद करण्यासाठी ते वेगवेगळ्या कोर्टामध्ये गेले, परंतु एकूण असं दिसतं की कोर्टाचं म्हणणं असं आहे की त्यांनी दाखल व्हावं आणि ईडीच्या समोर जे आहे आपली बाजू मांडावी, त्यासाठी ते दाखल झाले असते। आपण अधिक बोलणार आहोत। प्रणाली कापसे यांच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रणाली, एकीकडे आपण बघतोय राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या देखील प्रतिक्रिया आपण ऐकल्यात, पण साधारण 11:15 वाजल्यापासून अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल झालेत, त्या ठिकाणचे काय काय अपडेट्स मिळतात? त्यांनी ईडी कार्यालयामध्ये आलेले होते। अजूनही त्यांच्यापैकी कुणीही अनिल देशमुख आणि त्यांचे वकील यापैकी कुणीही बाहेर आलेलं नाहीये। तुर्तास त्यांची अजूनही आतमध्ये चौकशी सुरू आहे। जी माहिती मिळते त्यानुसार अनेक जणांना हा प्रश्न पडलेला होता की देशमुखांनी आजचाच दिवस का निवडला, कारण तब्बल 2 महिने ते सगळ्यांच्या नजरेपासून दूर अज्ञातवासामध्ये आयुष्य जगत होते। नेमके ते कुठे आहेत, काय आहेत याबद्दलची कुणालाही कुठलीही कल्पना नव्हती। 5 ईडीच्या नोटिसा येऊन गेल्यानंतरही कायम ते त्यांच्या वकिलामार्फत जो काही रिप्लाय होता तो फाईल करत राहिले। त्यांनी हायकोर्टात आणि त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा याचिका टाकलेल्या होत्या। शुक्रवारी त्यांनी उच्च न्यायालयामध्ये जी याचिका टाकलेली होती त्या याचिकेवर कोर्टानं त्यांना निर्णय देत दिलासा दिला नव्हता आणि त्याच्यामुळं आज आपण हजर राहतो अशा पद्धतीची भूमिका अनिल देशमुखांनी थोड्या वेळापूर्वी मांडलेली आहे। परंतु जी माहिती मिळते त्यानुसार जे तपास अधिकारी आहेत ते आज उपस्थित नाही आहेत आणि त्यामुळं अजूनही इन्व्हेस्टिगेशन किंवा अजूनही त्यांचा जबाब नोंदवायला सुरुवात झाली आहे किंवा नाही याबाबत अधिकृत माहिती मिळत नाही आहे। शक्यता अशी सुद्धा वर्तवण्यात येते आहे की आज दिल्लीवरून काही विशेष अधिकार देऊन इथे जे अधिकारी आत्ता उपस्थित आहेत त्यांना विशेष अधिकार देऊन त्यांच्या मार्फत पुढची कारवाई केली जाईल। कदाचित अनिल देशमुखांना ताब्यात सुद्धा घेतलं जाईल, अटक केली जाईल म्हणजे, परंतु या अजून शक्यता वर्तवण्यात येतात कारण
जी माहिती मिळते त्यानुसार जे प्रमुख तपास अधिकारी आहेत ते आज उपस्थित नाही आहेत ईडीच्या कार्यालयामध्ये. त्यामुळे पुढे आता नेमकं काय घडतं हे आपल्याला पाहावं लागणार आहे. अगदी खरं प्रणाली, आणि ज्याचा आता तू उल्लेख केला होतास की संबंधित तपास अधिकारी आता नाहीत असा ज्याचा उल्लेख झाला होता, आणि त्यामुळे असं अशी शक्यता वर्तवली जाते का की कदाचित ही चौकशी आज किंवा आणखीन एखादा दिवस किंवा येणारा काही काळ याला लागू शकतो, अशी काही चर्चा? नक्कीच तशी चर्चा आहे. कारण एकतर मुळात आपण बघितलं तर 5 समन्स देऊनही तब्बल 2 महिने अज्ञातवासात राहिल्यानंतर अनिल देशमुख आलेले आहे. या कालावधीमध्ये अनिल देशमुखांच्या मुंबई असेल, नागपूर असेल किंवा वर्धा असेल इथल्या निवासस्थानावर छापे टाकण्यात आलेले आहेत. त्यातून काही त्यांना पुरावे मिळालेले आहे का, त्या पुराव्याबद्दल त्यांना अनिल देशमुखांना अनेक प्रकारचे प्रश्न विचारायचे असतील, परंतु तपास अधिकारी आज नाही आहेत. त्यामुळे एखाद वेळेला असं सुद्धा होऊ शकतं की त्यांना उद्याची किंवा परवाची वेळ देऊन त्यांना बोलावलं जाऊ शकतं, किंवा असा सुद्धा दुसरा एक पर्यायी मार्ग असा असल्याचं सांगितलं जात आहे की दिल्लीवरून इथे जे अधिकारी उपस्थित आहेत त्यांना स्पेशल ऑर्डर्स देऊन किंवा त्यांना स्पेशल अधिकार देऊन अनिल देशमुखांना आजच ताब्यात घेतलं जाईल. अशा 2 शक्यता वर्तवण्यात येत्या, परंतु यापैकी नेमकं काय होतं हे आपल्याला बघावं लागेल. खरंय प्रणाली, आणि त्यांच्या मुलाचं देखील म्हणजे आपल्याला माहिती आहे या सगळ्या दरम्यान त्यांच्या मुलाचा देखील नावाचा उल्लेख झाला होता. अनिल देशमुख यांच्यासोबत त्यांचे वकील आहेत, पण आणखीन कोणी या प्रकरणातलं म्हणजे त्यांच्या कुटुंबियांपैकी कोणी उपस्थित आहे असं काही कळू शकलं? नाही रेणुका, ज्यावेळेला अनिल देशमुख आले त्यावेळेला ते आणि त्यांचे वकील केवळ असे 2च व्यक्ती आतमध्ये गेल्याची माहिती मिळते. आणि जे काही छायाचित्र 1-2 बाहेर आले त्यातही हे उघडकीस येत आहे की केवळ 2 व्यक्ती म्हणजे अनिल देशमुख आणि त्यांचे वकील असे दोघेच जण आतमध्ये गेलेले आहे. आणि याच गोष्टीची पुष्टी जी आहे ती स्वतः वकील यांनी सुद्धा आपल्या प्रतिनिधींशी केलेली आहे. त्यामुळे केवळ अनिल देशमुख आणि त्यांचे वकील असे 2च व्यक्ती ईडी कार्यालयामध्ये उपस्थित आहेत. अगदी खरं आहे. म्हणूनच प्रणाली प्रत्येक बुलेटिनमध्ये या सगळ्या विषयीचे अपडेट तुमच्या सगळ्यांकडून घेत राहणार आहोत. धन्यवाद तुर्तास या आत्ताच्या माहितीसाठी. प्रणाली सांगते त्याप्रमाणे गेल्या 2 तासांपासून ईडी कार्यालयात सध्या अनिल देशमुख आहेत आणि तपास अधिकारी संबंधित नाहीत, पण मग दिल्लीकडून आत्ता जे अधिकारी आहेत त्यांना त्याच्या संदर्भातली काही सांगण्यात येत आहे का, आणि तसं असेल तर या चौकशी संदर्भातले प्रत्येक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. ईडीतल्या महत्त्वाच्या बातमीबद्दल आणखीन काही प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचत आहेत, कारण प्रवीण दरेकर जे भाजपचे नेते आहेत आणि राम कदम यांनी अनिल देशमुखांवर टीका केली आहे. तपास यंत्रणांपासून दूर जाता येत नसल्याचं दरेकर यांनी टीका करताना म्हटलंय, तर राम कदम म्हणाले कुठेही रिलीफ मिळाला नाही आणि त्यामुळेच त्यांना ईडी समोर हजर राहावं लागलं. बघूया ते दोघं काय म्हणाले. देशातल्या ज्या भक्कम तपास यंत्रणा आहेत, मग ईडी असेल, सीबीआय असेल, एनआयए असतील, की ज्या काही मोठ्या तपास यंत्रणा आहेत आणि त्याचा धाक, त्या ठिकाणी आदर या ठिकाणी आपल्या देशवासियांना, आणि जर 5ही समन्स देऊन त्या ठिकाणी ईडीच्या कारवाईला रिस्पॉन्स करत नसतील तर त्या ठिकाणी मग त्या यंत्रणेच्या सक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहतं आणि मग अलीकडच्या काळात ईडीची पण मस्करी करायला लागली. परंतु शेवटी तपास यंत्रणेनं दाखवून दिलं की यंत्रणेपेक्षा कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. ईडीनं 6 वेळा समन्स पाठवल्यानंतर सुद्धा माजी गृहमंत्री ईडी समोर हजर झाले नाहीत. मुंबई न्यायपालिकेपासून देशाच्या सर्वोच्च न्यायपालिकेपर्यंत कुठेही त्यांना दिलासा मिळाला नाही आणि शेवटी नाईलाजास्तव त्यांना ईडी समोर हजर व्हावं लागलं. हे महाराष्ट्रातले 3ही पक्ष, त्यांचे नेते, संपूर्ण सरकार माजी गृहमंत्र्यांना वाचवण्याचा का प्रयत्न करत होतं? आणि यानंतर आपण बघणार आहोत या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली. अनिल देशमुख आता ईडी कार्यालयामध्ये हजर झाले. ठीक आहे ना, आतापर्यंत का हजर झाले नाही हा प्रश्न, आता का झाले प्रश्न, आणि ईडीचा मी काय अधिकारी नाही, आता ईडी काय करायचं त्यांचं ठरवेल. आखिरकार अनिल देशमुख को ईडी के दफ्तर आना पड़ा. आए स्वयं की गाड़ी में बैठकर अब वापस तो ईडी की पुलिस कस्टडी में ही रवानगी होगी. 100 करोड़ का हिसाब देने के लिए 100 दिन तो ईडी कस्टडी में रहना ही पड़ेगा, जेल में जाना ही पड़ेगा.
त्यामुळे आणखीन 2 भाजप नेत्यांची आपण प्रतिक्रिया बघितल्या आणि यानंतर पुढे आपण बातमी बघणार आहोत. नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांवर केलेले जे आरोप प्रत्यारोप आहेत त्या संदर्भातली बातमी. नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ड्रग्ज प्रकरणी आज गंभीर आरोप केले. भाजप आणि फडणवीसांचे ड्रग तस्करांशी संबंध आहेत असा गंभीर आरोप मलिक यांनी केला. तर अमृता फडणवीस यांनी गायलेल्या गाण्याला ड्रग तस्कर जयदीप राणानं फंडिंग केल्याचं मलिक यांचं म्हणणं आहे. इतकंच नाही तर नीरज गुंडे हे फडणवीस सरकारमधील वसुली करणारे दुसरे सचिन वाझे आहेत असा आरोप मलिक यांनी केला. मलिक यांच्या आरोपांना लगेचच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं. मलिक यांनी लवंगी फटाका लावलाय, आता दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडेन असा इशारा फडणवीसांनी दिलाय. मलिक यांचं अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांचे पुरावे आता मी देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. जयदीप राणा जेल में बंद है. जो दिल्ली का केस है 8/40 DZU 2020 का. मेरी जानकारी है कि एक सुनवाई में उसे कोर्ट में हाजिर नहीं किया गया, जिसमें दिल्ली के NCB के जोनल यूनिट ने कहा कि वो जेल में है और जानकारी ऐसी है कि वे साबरमती जेल में हैं. ड्रग ट्रैफिकिंग के केस में गिरफ्तारी हुई है, लेकिन उनके रिश्ते महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी से भी हैं. आपको बता दें, नवाब मलिक यांनी दिवाळीच्या दिवशी लवंगी फटाका लावलाय. आता नवाब मलिक यांनी लक्षात ठेवावं, दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फोडेन. याचं कारण असं आहे की मी काचेच्या घरात राहत नाही. ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डशी आहेत अशा लोकांनी माझ्याशी बोलू नये आणि ड्रग संदर्भातही बोलू नये. त्यामुळे दिवाळी संपण्याची वाट बघा. आता त्यांनी सुरुवात केली आहे, त्यामुळे आता याला अंतापर्यंत तर न्यावंच लागेल. पूरा ड्रग का मास्टरमाइंड, ड्रग के खेल का मास्टरमाइंड हमें लगता है महाराष्ट्र का पूर्व मुख्यमंत्री है क्या, ये सवाल हमारे दिमाग में खड़ा हो रहा है. क्यों नीरज गुंडे जाकर बैठता है, क्यों बीजेपी के लोग छूट जाते हैं और ये कह देना कि मेरा कोई संबंध नहीं, यही कहेंगे कि हमें पता नहीं था, पता था. आपके नाक के नीचे ड्रग का धंधा चलता रहा. कई ऐसी तस्वीरें हम आगे लाएंगे जो ड्रग पेडलर हैं, जो भारतीय जनता पार्टी में हैं थे, वो सारी चीज़ों को धीरे धीरे खोलेंगे. मेरे लिए ये पिक्चर नहीं भाई, हा माझ्याकरता सिनेमा नाही आहे, हे गंभीर काम आहे. त्यामुळे एक तर नेहमी लक्षात ठेवा, देवेंद्र फडणवीस बिना पुराव्याचे आरोप करत नाही आणि आजपर्यंत केलेला आरोप देवेंद्र फडणवीसला परत घ्यावा लागलेला नाही. जो नशे का कारोबारी है, ड्रग पेडलर है, एक टी सीरीज ने जो गाना रिलीज किया था जिसमें अमृता फडणवीस जी ने गाना गाया था, अभिनय किया था, देवेंद्र जी ने भी अभिनय किया था. उस समय के जो महाराष्ट्र के फाइनेंस मिनिस्टर थे मुंगंटीवार साहब ने भी उसमें अभिनय करने का काम किया था. ये कह देना कि हमसे कब मिले हम नहीं जानते, फिर बचाव करेंगे कि मुझे मालूम नहीं था ये कौन आदमी फाइनेंशियल हेड बन गया. लेकिन देवेंद्र जी के जयदीप राणा के रिश्ते बहुत घनिष्ठ थे. दिवाळीच्या सुरुवातीला लवंगी फटाका वाजवून फार मोठा आवाज केल्याचा आव नवाब मलिक आणतायत. ते कोणत्या मानसिकतेत आहे हे सगळ्यांना माहिती आहे. तरी देखील जो फोटो त्यांनी या ठिकाणी ट्विट केलेला आहे, कालच रिव्हर मार्चच्या लोकांनी
त्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलं की आमच्या क्रिएटिव्ह टीमने हायर केलेला हा व्यक्ती होता. 4 वर्षापूर्वीचा फोटो आहे, तो आज सापडलेला आहे. या संदर्भात अतिशय स्पष्टपणे रिव्हर मार्चवाल्यांनीच स्पष्ट केलेलं आहे की त्यांच्या कुठल्याही फायनान्सेसचा त्याचा संबंध नाही आहे, तो हायर्ड माणूस आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे जे काही त्या ठिकाणी लोक आले होते किंवा ज्यांनी फोटो काढला, हे रिव्हर मार्चवाल्यांसोबत आलेले लोक होते. त्यामुळे त्यांचा आणि आमचा किंवा माझ्या पत्नीचा कुठलाही दुरान्वयानेही संबंध नाही. आपण बघितले हे आरोप प्रत्यारोप आणि यानंतर आपण बघणार आहोत मुख्यमंत्र्यांनी ऑफ रेकॉर्ड एक वक्तव्य केलं त्या संदर्भातली बातमी. आणि त्यांनी म्हटलंय काही जण दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार आहेत, मी वाट पाहतोय, पाकिस्तानमध्ये बॉम्ब फोडणार आहेत त्याची, अशा पद्धतीनं एक ऑफ रेकॉर्ड वक्तव्य त्यांनी केलं आहे. काही वेळापूर्वीच देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की लवंगी फटाका लावून मलिकांनी एक प्रकारे मोठा आव आणण्याचा प्रयत्न केला आहे, पण दिवाळी होऊन जाऊ दे आणि त्यानंतर मी बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा एकीकडे त्यांनी दिला होता. आणि त्यावर असं नाही म्हणता येणार, कारण अप्रत्यक्ष टोला त्यांनी लगावला. आणि त्यांनी उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री आहेत राज्याचे, त्यांनी असं म्हटलंय की काही जण दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार आहेत, मी वाट पाहतोय, पाकिस्तानमध्ये बॉम्ब फोडणार आहेत त्याची. पुढे पण बघणार आहोत एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी समीर वानखेडे आणि आर्यन खान प्रकरणातला पंच किरण गोसावी यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर पंच प्रभाकर साईलनं आणखी एक खुलासा केलाय. एनसीबीची दिल्लीची जी टीम प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करतेय, त्या समितीनं किंवा एनसीबीनं प्रभाकर साईल यांना चौकशी करता कधी समन्स केलेलं नव्हतं, असा खुलासा साईल यांच्या वकिलांनी केलेला आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. एनसीबीचं म्हणणं आहे की प्रभाकर साईल यांना त्यांनी चौकशी करता बोलवलं होतं. जी समिती स्थापन केलेली आहे ती समिती आता दिल्लीला परत गेलेली आहे, पण प्रभाकर साईल काही त्या चौकशी समितीसमोर चौकशीला हजर आले नाहीत. सर्वात पहिले आरोप आणि गंभीर आरोप त्यांनी केले होते एनसीबीवर, विशेष करून समीर वानखेडे यांच्यावरती. नाही, आमचं म्हणणं असं आहे, जर तुम्ही त्यांना समन केलं असतं तर तो जरूर हजर झाला असता, पण मुळातच त्यांनी पण मग त्यांना समन्स केलं नाही. त्यांनी हे समोरून का स्पष्ट केलं नाही? सॉरी, त्यांनी समोरून हे स्पष्ट का केलं नाही की त्यांना एनसीबीचं समन्स आलं नाही? कारण एनसीबीनं तर जाहीररित्या सांगितलं होतं की आम्ही त्यांना समन्स केलं आहे म्हणून. नाही, पण ते साफ चुकीचं आहे. म्हणूनच आम्ही एक पत्र दिलेलं आहे आणि हे पत्र त्याच्यामधले जे आरोप केलेले आहेत एनसीबीने त्याचं खंडन करत आहेत. त्यांना आम्ही ऑफिशियली बोललेलो आहोत की जर तुम्ही आमच्या क्लायंटला समन्स देणार किंवा ते समन्स आम्हाला ऑफिशियली आमच्या ऑफिस ॲड्रेसवर पाठवणार तर आम्ही नक्कीच येऊ आणि नक्कीच कोऑपरेट करू. वरती तुम्ही कोणाशी भेट घेतली, काय चर्चा झाली आणि काय पत्र दिलेलं आहे, काय पत्रामध्ये साधारणपणे मजकूर आहे? पत्रामधला मजकूर असा आहे की आम्ही स्वतःहून तयार आहोत एनसीबीला जे कोऑपरेट करायचं, जे स्टेटमेंट द्यायचं त्या संदर्भात. एनसीबीने अद्यापर्यंत समन्स आम्हाला सर्व केलं नाही, म्हणून आम्ही एनसीबीला लेटर दिलेलं आहे की तुम्ही आम्हाला ऑफिशियली समन्स सर्व करा, आम्ही अवेलेबल असू. पण जर त्यांनी स्वतःहून माध्यमांसमोर येऊन आरोप केलेले आहेत तर मग त्यांनी आता स्वतःहून एनसीबीला हजर राहणं गरजेचं वाटत नाही का? माध्यमांसमोर आरोप करणं एनसीबीलाही शोभत नाही मुळात. म्हणजे माध्यमांना नाही, त्यांनी प्रभाकर साईल यांनी माध्यमांसमोर येऊन एनसीबीवरती आरोप केले होते स्वतःहून. मग जर एनसीबीनं अशी समिती स्थापन केलेली आहे, प्रसारमाध्यमामार्फत एनसीबीने जाहीर आव्हान देखील केलं होतं की जर तुम्ही पाहत असाल तर तुम्ही एनसीबीला चौकशीला या, मग त्यांनी स्वतःहून येणं गरजेचं वाटत नाही का? नाही, त्याच्यामध्ये असं झालेलं आहे की त्या काळादरम्यान चौकशी मुंबई पोलीस करत होतं. सविस्तर सखोल चौकशी केलेली आहे. कुठल्या विषयी चौकशी? जे आम्ही आरोप केलेले आहेत, जी कंप्लेंट आम्ही मुंबई पोलिसांना दिलेली, ज्यावेळेस ह्यांनी असं म्हणतायत, आरोप करण्यात येतात की आम्ही बोलावलेलं आहे, त्यावेळेस प्रभाकर साईल आपले स्टेटमेंट देत होता, ही वॉज अवेलेबल. म्हणून एनसीबीने हे म्हणावं नाही की आम्ही त्यांना बोलावलेलं आहे किंवा प्रसारमाध्यमातून आम्ही त्याला अपील केलेली आहे. हे प्रोसिजर आम्हाला माहीत नाही आणि कायद्याप्रमाणे हे प्रोसिजर मला तरी चुकीचं वाटतं आहे. पण त्यांनी जर आज आम्हाला ऑफिशियल समन्स दिले तर आम्ही नक्कीच हजर राहू. कधीपर्यंत हजर राहाल जर समन्स? जेव्हा बोलावतील तेव्हा. प्रभाकर साईल आता आहेत कुठे? आहेत, मुंबईत आहेत. त्यांनी जे आरोप केले त्या आरोपांसंदर्भात पुढचं त्यांचं काय पाऊल असेल, काय चर्चा? ते आता मुंबई पोलीस डिसाईड करेल त्याच्यामध्ये काय कारवाई करायची आहे, कशा पद्धतीने कारवाई करायची आहे आणि मग नंतर पुढच्या गोष्टी पुढे. साहेब, काय पत्र दिलं जर दाखवू शकाल? काय नेमकं पत्र आहे, थोडं वाचून सांगा. नाही, ह्याच्यामध्ये आम्ही हेच सांगतोय की आम्ही असंच सांगतोय की या लेटरमधून आम्ही असं सांगतोय की यापूर्वी एनसीबीने आम्हाला कधीच समन्स सर्व केलेलं नव्हतं
आणि त्यामुळे आम्ही स्वतः इन्व्हेस्टिगेशनला कोऑपरेट करण्यासाठी आणि प्रभाकर साईला स्वतःहून स्टेटमेंट द्यायचं आहे म्हणून आम्ही हे स्वतःहून पत्र NCBला देत आहोत, जेणेकरून NCBने आता तरी आम्हाला प्रॉपर समन सर्व करावं आणि इन्व्हेस्टिगेशनला मदत करावी. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि मुंबईतल्या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असणार आहे, पण यानंतर आपण बघणार आहोत मिशन पाणी अंतर्गत एक स्पेशल रिपोर्ट. मेघालयातलं एक छोटंसं गाव देशासाठी स्वच्छतेचं मॉडेल बनत आहे. स्वच्छ भारत मिशन आणि ग्रामस्थांच्या सहकार्यानं परिवर्तनाची ही कहाणी लिहिली गेली आहे. या अभियानानं जनतेमध्ये स्वच्छतेबद्दल जनजागृती निर्माण करण्याचं काम केलंय. I'm Dr. Indira Chakravarti. I've been working in the area of public health for several years. I'm extremely happy to be a part of this Mission Pani because this indicates how important water is in public health. I've looked into a lot of health issues, nutritional issues, gender issues, disability issues. I've found the basic problem in most of the cases is water and sanitation. Women usually use maximum amount of water, so if there's not enough water available, women have to get the water from very far away distances. And what happens when a lady or a young girl has to get water from a far away distance? It affects the gender stability. If you have more water, hygiene improves, infection reduce, disease levels will come down, and all this, as we know, the disability's main cause is disease. So if you look into one single factor of water accessibility, it has such a multiple functions, starting from gender, disability, infection, hygiene, drudgery. In one go, if you can make water more accessible, you can touch upon so many issues. What are the inclusive factors? Just two. Awareness of people, about all these. Secondly, along with that, you can just not aware people, you have to give them the infrastructure and support. You could just not tell them use enough water. You have to see that they get enough water. So therefore, infrastructure to provide water has to be provided, and along with that, awareness on how to use, how to save, how to minimize, how to have maximum benefit of whatever you get has to be brought into the knowledge of people. आणि या सगळ्याचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतो आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.